नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मंडळी, मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक भाग आहे. पण या काळात एक प्रश्न जवळजवळ प्रत्येक महिलेला पडतो. मासिक पाळी आली असेल तर देवाची पूजा करावी का? देवघरात जावं का? मंत्र म्हणायचे का? मंदिरात जायचं की नाही? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर एखादे व्रत, एकादशी, सोमवार, मंगळगौरी, हरतालिका, वटपौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा, दिवाळी याच दिवसात मासिक पाळी आली तर काय करायचं? तर मंडळी, या विषयावर अनेक मत आहेत. काही जण एक सांगतात आणि काही दुसरं सांगतात. त्यामुळे महिलांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणावरही टीका न करता विविध धार्मिक परंपरांचा आदर राखत आणि श्रद्धेचा मान ठेवत हा विषय समजून घेऊया. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येक महिलेला माहीत असणे आवश्यक आहे. मंडळी, मासिक पाळी म्हणजे अपवित्रता नाही. सर्वात आधी हा गैरसमज दूर करायचा. मासिक पाळी म्हणजे अपवित्रता नाहीये. ही परमेश्वराने स्त्रीला दिलेली नैसर्गिक देणगी आहे. या प्रक्रियेमुळे पुढे मातृत्वाची क्षमता निर्माण होते. म्हणून स्त्रीचा कधीही अपमान करू नये. धार्मिक परंपरांमध्ये काही ठिकाणी या काळात काही नियम सांगितले गेले आहेत. परंतु या नियमांचा अर्थ स्त्री कमी आहे असा नसून अनेकदा तिला विश्रांती मिळावी हा देखील त्यामागचा उद्देश मानला जातो. मंडळी, देवघरात जायचं का? तर हा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे. अनेक घरामध्ये मासिक पाळीत देवघरात न जाण्याची परंपरा आहे. जर तुमच्या घरातही ही परंपरा असेल तर घरातील वडीलधाऱ्यांचा आणि कुटुंबाच्या श्रद्धेचा आदर करून ती पाळणे योग्य ठरू शकते. मंडळी, पण याचा अर्थ देव तुमच्यावर रागवणे आहे किंवा तुमची भक्ती कमी झाली आहे असा होत नाही. देव हा भावाचा भुकेला असतो. म्हणून देवघरात गेलो नाही तरी मनापासून केलेली प्रार्थना देवापर्यंत नक्की पोहोचते. मंडळी, दुसरं म्हणजे देवाचे नाव घ्यावे का? याचे उत्तर आहे होय. नामस्मरण करण्याला कोणताही अडथळा नाही. तुम्ही मनातल्या मनात म्हणू शकता, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, किंवा श्रीराम जय राम जय जय राम, किंवा श्रीरामकृष्ण हरी ह्या असं म्हणू शकता. देवाचे नाव घेण्यासाठी शुद्ध मन अधिक महत्त्वाचं आहे. आणि मंडळी, तिसरं आहे पूजा करावी का? या विषयात वेगवेगळ्या परंपरा आहेत. काही घरामध्ये स्त्रिया प्रत्यक्ष पूजा करत नाही. काही ठिकाणी पूजा दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेतली जाते. काही कुटुंबामध्ये कोणतीही अडचण मानली जात नाही. म्हणून आपल्या घराची परंपरा आणि श्रद्धा लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. यामध्ये कोणाच्याही श्रद्धेची टिंगल करू नका. मंडळी, चौथा आहे मंदिरात जावं का? तर हा देखील वादाचा विषय आहे. आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मंदिराची परंपरा वेगळी असते. काही मंदिरामध्ये कोणतीही मनाई नसते, तर काही ठिकाणी विशिष्ट परंपरा पाळल्या जातात. म्हणून ज्या मंदिरात तुम्ही जाता तेथील नियम जाणून घ्या. त्यांचा आदर करणे योग्य आहे. मंडळी, पाचवा आहे व्रत आले तर काय करावे? तर समजा सोमवार, मंगळगौरी, हरतालिका, वटपौर्णिमा, एकादशी, गुरुपौर्णिमा या दिवशी मासिक पाळी आली तर अशा वेळी अनेक घरामध्ये संकल्प मनात ठेवला जातो. प्रत्यक्ष पूजा दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेतली जाते किंवा प्रकृती ठीक झाल्यावर परंपरेनुसार पुढील पूजन केलं जातं. याबाबत प्रत्येक व्रताची पद्धत वेगळी असू शकते. तर दिवा लावायचा का? हाही प्रश्न अनेक महिला विचारतात. जर तुमच्या घरात पाळीत दिवा न लावण्याची परंपरा असेल तर ती पाळू शकता. पण मनातील श्रद्धा कायम ठेवावी, कारण देवाला सर्वात प्रिय असते ती भक्ती. मंडळी, सातवा आहे धार्मिक ग्रंथ वाचावे का? तर काही महिला या काळात धार्मिक ग्रंथ हाताळत नाहीत, तर काही मोबाईलवरून वाचत असतात. काही फक्त प्रवचन ऐकतात. श्रद्धा आणि घरची परंपरा या दोन्हींचा समतोल राखणं महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा नियम, शरीराची काळजी. तर मंडळी, धार्मिक नियमा इतकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रीचे आरोग्य. या काळात पुरेशी विश्रांती घ्या, पौष्टिक आहार घ्या, भरपूर पाणी प्या, जास्त ताण घेऊ नका, स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. शरीर निरोगी असेल तर मनही प्रसन्न राहते आणि भक्तीही अधिक एकाग्रतेने करता येते. तर मंडळी, आज आपण मासिक पाळीमध्ये महिलांनी कोणते धार्मिक नियम पाळावेत, कोणत्या गोष्टीबाबत वेगवेगळ्या परंपरा आहेत आणि श्रद्धा व आरोग्य यांचा समतोल कसा साधावा हे समजून घेतलं. मंडळी, लक्षात ठेवा, श्रद्धा महत्त्वाची आहे, पण त्याचबरोबर आपल्या घरच्या परंपरेचा आदर आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक महिलेला हा व्हिडिओ नक्की पाठवा. आणि कमेंटमध्ये एकदा प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमच्या एका श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने अनेकांच्या मनात श्रद्धा जागृत होऊ शकते.
तर धन्यवाद मंडळी. असेच धार्मिक माहितीपूर्ण आणि श्रद्धा वाढवणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयांसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.